आपल्या राणीची परीक्षा घेण्यासाठी राजानं काय केलं, जंगलामधल्या एका जिवंत हरणीला पकडलं. हरणीचं या ठिकाणी शिरच्छेद करून हरणीचं संपूर्ण रक्त आपल्या अंगावर असणाऱ्या सर्व वस्त्रावरती रक्तामध्ये वस्त्र भिजवले. सगळे अलंकार हरणीच्या रक्तामध्ये भिजवले. डोक्यावरचा जो मुकुट होता त्या मुकुटाला रक्त लावलं आणि विश्वासू प्रधानाला जवळ बोलवलं. प्रधाना, तुझ्यावरती एक महत्वाची कामगिरी मी सोपवत आहे. अतिशय चोख पद्धतीने तुला पार पाडायची आहे. तू काय कर, माझे ही रक्तात भिजवलेले हे जे वस्त्र आहेत, हे जे अलंकार आहेत, हा मुकुट घे आणि राणीच्या हातामध्ये नेऊन दे. जंगलामध्ये शिकारीला गेले असताना वाघानं अचानक महाराजावरती झडप गाठली आणि महाराजाचा जीव गेला, प्राण गेला. असा वृत्तांत तू महाराणीला जाऊन सांग. राजाची राजआज्ञा झाल्यामुळे शिपायाचं काही चाललं नाही. शिपायानं रक्तामध्ये भिजलेले ते वस्त्र, ते राज अलंकार आणि डोक्याचा मुकुट घेतला आणि खिन्न वदनाने मान खाली घालून राणीच्या महालामध्ये प्रवेश केला. महाराणी, अत्यंत दुःखाची बातमी आहे आणि ही बातमी तुम्हाला सांगण्यासाठी माझ्यासारख्या कमनशिबी असणाऱ्या या दूताला पाठवलेला आहे. काय सांगू राणी सरकार, जंगलामध्ये राजा शिकारीला गेलेले असताना अचानक वाघानं त्यांच्यावरती झडप गाठली आणि त्यांच्या नरडीचा घोट वाघाने घेतला आणि महाराजाची जागेच्या जागी मृत्यू झाला. अतिशय दुःखद समाचार राणीने ऐकला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एके दिवशी दोघांची चर्चा चालू असताना राजाने सहज प्रश्न विचारला होता, राणी, माझा जर जीव गेला तर तू काय करशील? राणीने सांगितलं होतं, मीही तुमच्या चितेवर सहगमन करून माझ्या या देहाची आहुती अग्नी नारायणाला समर्पित करेन. राजाने थट्टा मस्करीमध्ये राणी काय म्हणते किंवा राणीची काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासाठी आपल्या मृत्यूचं सोंग केलं. परंतु राणीच्या अंतःकरणामध्ये अतिशय दुःख उत्पन्न झालं आणि दुःख उत्पन्न झालेली राणी चिता सजवली आणि चितेला राजाचं प्रेत नाही मिळाल्यामुळं त्या ठिकाणी एक दगड ठेवण्यात आला. चिता पेटवली आणि त्या चितेमध्ये राणीनं आपली आहुती दिली. हे प्राणनाथा, तुझं शरीर तुलाच अर्पण असो म्हणून पेटत्या चितेमध्ये उडी देऊन आपला जीव दिला. राजाने मस्करीमध्ये केलेली ही राणी सोबत केलेली ही परीक्षा होती. राजाची मस्करी त्याला इतकी महाग पडली. ज्यावेळी राजाला कळालं त्यावेळी त्या स्मशानामध्ये एखाद्या अघोरी सारखा रडत अतिशय दुःखित झाला. एक केलेला मजाक राजाला एवढा महागात पडला. काय आहे ही कथा जाणून घेऊया नवनाथ भक्तिसाराच्या 28व्या अध्यायामध्ये. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता घडो पुण्यराशी. नमस्कार माझा
संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री नवनाथ महाराज की जय। श्री गुरुभ्यो नमः। ओम मातृदेवो भव ओम पितृदेवो भव। रामकृष्ण हरी। श्री गुरुला वंदन करून कथेला सुरुवात करूया। नवनाथ भक्तिसाराचा अध्याय 28वा सुरू आहे। आजच्या अध्यायामध्ये भर्तरी आणि पिंगळा संपूर्ण या दोघांचा वृत्तांत सविस्तरपणे वर्णन केलेला आहे। भर्तरीचा आणि पिंगळेचा विवाह झाला। अतिशय आनंदात संसार सुरू आहे। श्री गुरु दत्तात्रेयांनी काल भर्तरीला दीक्षा दिली, डोक्यावरती वरदहस्त ठेवून अनुग्रह दिला आणि भर्तरीला सांगितलं 12 वर्षानंतर तू तपश्चर्या केल्यानंतरच तुला मी शिष्य बनवून घेईन। आणि दर्शन देऊन अंतर्धान दत्तात्रेय पावले। राजासाठी सरोवर निर्माण करून संपूर्ण सेवकांना, संपूर्ण या दूतांना, भोगावतीला आणि कामधेनूला बोलून पाणीही पाजवलं आणि अन्न या ठिकाणी पंचपक्वान चारून सगळ्यांना तृप्त केलं। कालच्या अध्यायामध्ये सविस्तर कथा आपण ऐकली। राजाने वचन देऊन आला होता श्री गुरु दत्तात्रेयांना। साधूच्या रूपामध्ये दत्तात्रेय आले होते। त्यांना वचन दिला, पत्नीच्या, आईवडिलांच्या आणि माझ्यावरती ज्यांचं ज्यांचं ऋण आहे त्यांच्या ऋणातून मला मुक्त होण्यासाठी 12 वर्षाचा अवधी द्या। आणि या 12 वर्षामध्ये मी सगळ्यांचं ऋण फेडून तपश्चर्येला या ठिकाणी येऊन बसेन। वचन देऊन राजा निघून आला होता आपल्या नगरीमध्ये। अवंती नगरीचा राज्यकारभार पाहत आहे राजा विक्रम, राजाची पत्नी। सगळे आनंदात, सगळं काही व्यवस्थित सुरू आहे। एके दिवशी काय झालं, राजा, भर्तरी आणि पिंगला दोघे जण पती पत्नी एकांतामध्ये रात्रीच्या समयी गप्पा मारत बसले। प्रत्येक पतीप्रमाणे राजाने आपल्या पत्नीला प्रश्न विचारला, पिंगळे, किती आहे ग तुझं माझ्यावर प्रेम? तिने म्हणली, महाराज काय सांगू, म्हणली माझं प्रेम तुमच्यावरती किती आहे? तुम्ही जर मला असं अचानक विचारला तर मी काय सांगायचं? भर्तरी म्हणतात, नाही नाही सांग. नाही म्हणली, महाराज तुम्ही आधी मला सांगा तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. भर्तरीनं सांगितलं, अगं तू आणि मी कसे आहोत, जसं साखर आणि त्या साखरेची गोडी समुद्रापासून ज्याप्रमाणे लाटांना विभक्त करता येत नाही, तसं तुझं आणि माझं प्रेम आहे. माझा खूप जीव आहे बघ तुझ्यावरती. 1200 पत्नी आहेत मला, आणि 1200 पत्न्याचा हा एकटा भर्तरीनाथ आहे. तरीही म्हणले, मला माझ्या प्राणाहून तू आवडतीस. प्राणापेक्षाही जास्त आवडणारी, सगळ्यात प्राणप्रिय राणी असणारी माझी तू पिंगळा आहेस. आपल्या पतीचं बोलणं ऐकलं. पतीचा आपल्यावर किती जीव आहे पिंगळेनं ऐकला, आणि तिच्या मनाला अतिशय समाधान वाटलं. आपला पती आपल्यावरती प्रेम करतो, यापेक्षा अजून काय पाहिजे असतं एका पत्नीला.
आपल्या राजाचा संपूर्ण वृत्तांत ऐकला. संध्याकाळची वेळ आहे. भर्तरीनं पिंगळेला जवळ बोलून घेतलं, आपल्या मांडीवरती बसवलं आणि प्रेमानं तिचं चुंबन घेऊन त्या पिंगळेला म्हणतो, पिंगळे, माझा खूप जीव आहे ग तुझ्यावर, खूप आवडतेस. सगळ्या राणी म्हणजे सगळ्या राण्यामध्ये माझी प्राणप्रिय असणारी तू राणी आहेस. आणि ईश्वर न घडो, कदाचित जर आपला असा थाटामाटात संसार सुरू असताना ह्या काळाचं कसं आहे म्हणले, अतिशय निष्ठुर असणारा हा काळ आहे. काळापुढे कोणाचं चालत नाही, कुणाचं काही चालत नाही. आणि अति बळवंत असणारा हा काळ कुणाचीही दयामया करत नाही. आपल्या पत्नीला म्हणत आहे, न जाणो आपला संसार सुरू असताना माझा जर जीव गेला, मी जर एका दिवशी मरण पावलो, तर तू काय करशील? आपल्या पतीचं हे निर्वाणीचं बोलणं पिंगळेनं ऐकलं आणि पिंगळा म्हणते, महाराज असं का अपशब्द बोलता? सगळं या ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे. सगळं राज ऐश्वर्य असणार, सगळ्या या प्रेमाचा सुरू असलेला आपला हा संसार, कोणाची नजर लागेल या संसाराला? आणि अपशब्द असं का बोलतात? असं बोलू नका महाराज, आपल्या या बोलण्यानं माझ्या मनावरती घाव होत आहे. नाही म्हणला पिंगळे, खरंच जर असं झालं, मी एका दिवशी मरणच पावलो किंवा मी मेलोच, तर तू काय करशील? पिंगळा म्हणाली, महाराज ईश्वर तर असं करू नये, परंतु कदाचित जर ईश्वरानं असं केलंच, तुम्ही मरणच जर पावलात, तर तुमच्या चितेवरती मी स्वतः सहगमन करून माझा जीव देईन. भर्तरी हसला. अगं पिंगळे, बोलायला ह्या गोष्टी खूप छान वाटतात बघ. मरणाच्या गोष्टी आणि जीव देण्याच्या गोष्टी, कसं आहे म्हणला, या मृत्यू लोकाचा एक नियम आहे. प्रत्येकाला आपापला जीव प्यारा असतो. पत्नीचं पतीवर आपल्या कितीही जरी प्रेम असलं, पती मरण पावल्यानंतर त्याची चिता जळताना स्वतःच्या डोळ्यानं पाहते, दुःख व्यक्त करते, परंतु चितेमध्ये कोणी उडी टाकत नाही ग. कोणी असं मृत्यू आपला या ठिकाणी आहुती यज्ञ नारायण आपलं अग्निदेवतेला देत नाही. चितेमध्ये कोण उडी टाकलाले? हे उग बोलायच्या गोष्टी आहेत. भरपूर प्रत्येक जण सैनिक आपल्या राजासाठी जीव द्यायला तत्पर असतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्या जीवावर येत नाही तोपर्यंत. आणि ज्या दिवशी त्याच्या जीवावरती आलं, त्याला आपला जीव प्रिय आहे, त्याला आपला जीव प्यार आहे. आणि अशा गप्पा मारू नको माझ्यासोबत. पिंगळा म्हणाली, महाराज मी कितीही जरी जीव तोडून सांगितलं, कितीही जीवाच्या आकांताने जरी सांगितलं, माझा हा सगळाचा सगळा देह तुमच्यासाठी समर्पित आहे. आणि कदाचित जर असं झालंच, तर तुमच्या चितेमध्ये मी सहगमन करीन. आणि ही गोष्ट आज हे जे तुम्ही बोललेलं आहे का म्हणले महाराज, सगळंच्या सगळं मी माझ्या हृदयावरती कोरून ठेवते. ही गोष्ट आजची मी कधीच विसरणार नाही. ठीक आहे, बघू म्हणला भर्तरी. आणि एके दिवशी राजा शिकारीसाठी जंगलामध्ये निघाला. जंगलामध्ये शिकार करताना इकडं तिकडं फिरत आहे. कोणी हिंस्र पशु, हरिण काही दिसतं का? शिकारीसाठी फिरत आहे, हातामध्ये बाण आहे. आणि प्राण्यांच्या शरीराचा वेध घेत शिकारीसाठी निघालेला राजा, त्याच्या कानामध्ये भर्तरी आणि पिंगळा दोघांनी त्या रात्री जे बोललेलं होतं, त्याच्या कानामध्ये ते शब्द घुमू लागले. राजाच्या कानावरती शब्द पडतात, महाराज तुम्ही जर मृत्युमुखी पडलात, तुमचा जर प्राण गेला, तर तुमच्या चितेसोबत तुमच्या चितेवर मी माझं सहगमन करीन आणि तुमच्या चितेवर मी माझी स्वतःची आहुती देईन. पिंगळेचे शब्द भर्तरीच्या कानावरती फिरत आहेत. राजाने विचार केला,
आज आपण बघूयाच म्हणले, पिंगळेची परीक्षाच बघूया की काय करते पिंगळा. आणि एवढं सांगते, महाराज तुमच्यावरती जीव आहे. त्या दिवशी मोठ्या मोठ्या भल्या मोठ्या मोठ्या गप्पा करायला ती, आणि आज खरोखरच बघूया हिचा माझ्यावरती जीव आहे का नाही, आणि हिनं काय करते. हिच्यासोबत आपण एक गंमत करूया, हिची परीक्षा घेऊया. राजाने आपल्या विश्वासू सैनिकाला जवळ बोलवलं आणि मोठ्या कौशल्यानं एका जिवंत हरणीला पकडलं. हरणीचा शिरच्छेद केला आणि तिच्या त्या सर्वांगातून रुधिर वाहू लागलं, रक्त वाहू लागलं. गळ्यामधून पडणारं रक्त ते राजाच्या वस्त्रावरती पडत होतं. राजाचे संपूर्ण वस्त्र रक्ताने भिजले. राजाने आपला मुकुट काढला, आपल्या अंगावरची आभूषण काढली, आपल्या अंगावरचे वस्त्र काढले, दुसरे वस्त्र परिधान केले आणि सगळ्या त्या वस्त्रावरती हरिणीचं रुधिर म्हणजेच रक्त सगळ्या वस्त्रावरती टाकलं. संपूर्ण रक्तामध्ये वस्त्र ओले केले आणि मुकुटाला सुद्धा रक्त लावलं. शिपायाला सांगतात, राजा सांगतात, शिपाया तुझ्यावरती म्हणले अत्यंत महत्वाची आणि मोलाची कामगिरी मी सोपवत आहे. तुला काय करायचं आहे, हे जे रक्तात भिजलेले हे जे वस्त्र आहेत, पिंगळे महाराणी पिंगळेला नेऊन द्यायचं आहे आणि तिला सांगायचंय, राणी सरकार, राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेलेलो असताना एका हिंस्र वाघाने त्यांच्या नरडीचा घोट घेतला आणि वाघा आपल्या राजाचा जीव गेला. ही वार्ता तो पिंगळेला जाऊन सांगायची. हे घे वस्त्र, हे घे माझा मुकुट, अंगावरची सगळे आभूषण काढून दिली. शिपायापुढे मोठा प्रसंग पडला. म्हटलं इतर राजा तर जिवंत आहे आणि तिकडं तर राजा मरण पावला म्हणून सांगायचं, परंतु राज आज्ञापुढे त्याचं काही चाललं नाही. हातामध्ये ते सगळेच्या सगळे वस्त्र घेतले, मुकुट घेतलं, राजवस्त्र, राज अलंकार सगळे घेऊन दुःखी अंतकरणाने अवंती नगरीमध्ये आला. नगरीमध्ये आल्यानंतर महाराणीच्या राजमहलामध्ये त्याने प्रवेश केला आणि दासीला वर्दी दिली. जावा राणी सरकारला सांगा, एक महत्वाचा निरोप दूत घेऊन आलेला आहे आणि राणीला वर्दी द्या. बाहेरच्या दासीने राणीला वर्दी दिली. सांगितलं, महाराणी बाहेर एक शिपाई आपल्याला अत्यंत महत्वाची बातमी देण्यासाठी आलेला आहे, त्याला आतमध्ये धाडायचं. पिंगळेने सांगितलं, पाठवा. आणि तो शिपाई मान खाली करून अत्यंत दुःखी अंतकरणाने हातामधले ते सगळे वस्त्र, सगळे राज अलंकार राणीच्या हातामध्ये दिला. डोळ्यामध्ये पाणी आणून ढसढसा रडू लागला. राणी सरकार, घात झाला आणि आपल्यावरती विधीचा मोठा घात पडला. शिकारीसाठी गेलेले राजा, त्यांच्यावरती हिंस्र पशून वाघानं हल्ला केला, त्यांच्या नरडीचा घोट घेतला आणि राजाला खाऊन टाकलं. आणि आपले राजे आता या पृथ्वी तलावरती राहिले नाही, राजा जिवंत राहिलेला नाही. संपूर्ण वृत्तांत पिंगळेने ऐकला आणि एक क्षणभर स्तब्ध झाली. तिला काय करावं काय करावं काही कळायला तयार नाही. आता पिंगळेची काय अवस्था आहे, काय पिंगळेचा शोक आहे. ग्रंथकर्त्यांनी हा जो करुण रस आहे ग्रंथामधला, अतिशय करुण रसामध्ये वर्णन केलेलं आहे. पिंगळेच्या मनामध्ये दुःख झालं. पिंगळा काय करते ऐका. आहा महाराजा प्राणेश्वरा, कुपी कापिला कैसा दोरा, आहा तव प्रीतीचा मोह झरा, आज कैसा आटला जी. महाराज, मला या दुःखाच्या शोक सागरामध्ये, दुःखाच्या विहिरीमध्ये ढकलून मला दोर कापून कसं वर चढून गेलात महाराज.
या विरह अवस्थेमध्ये मला सोडून, या पिंगळेला सोडून तुम्ही गेलात महाराज. विधात्या, एवढा कसा निष्ठुर झालास रे. माझ्या प्राणाहुनी आवडणारा माझा पती माझ्यावर किती प्रेम करायचा, किती त्याचा माझ्यावरती जीव होता. आणि म्हटले, माझा प्राणनाथ, माझा प्राणेश्वर, माझा प्रीतीचा सागर, माझ्यावरती अत्यंत जीव लावणारा माझा आज सुखाचा झरा आटून गेला. माझ्या आयुष्यामध्ये आता काही राहिलेलं नाही. अहो मम प्राणनाथा, मजविन तुहा क्षत गमत नवता. प्रीती सोडून कैसे आता, परत्र देशा गमले ती. महाराज, किती जीव होता तुमचा माझ्यावर. एक क्षणभर सुद्धा मला सोडून तुम्हाला करमायचं नाही. आणि दरबारामध्ये न्यायनिवाडी सुरू असताना न्यायनिवाड्यामधून आपण यायचा, माझा चेहरा पाहायचा, मला 2 गोष्टी बोलायच्या आणि पुन्हा अजून कामाला लागायचं. क्षणाक्षणाला माझा चेहरा पाहावासा वाटणारा माझा प्राणनाथ, आज तुम्ही माझ्यावरती एवढं कसं निष्ठुर झालात. आणि एक क्षणभरी मला सोडून न जाणारे माझ्या प्राणनाथा, परदेशाला कसा काय गेलास रे. आणि या पिंगळेला दुःखाच्या सागरामध्ये टाकून तू कुठे गेलास, कुठे हरवलास. पिंगळा अतिशय दुःख अंतकरणाने शोक व्यक्त करत आहे. ऐसे म्हणून आरंबळत तो अंतपुरी समजली मात. स्त्रिया राजाच्या 12 शत आरंबळत पातल्या. राणीला दुःख झालं आणि मोठ्या दुःखाने वक्षस्थळ पिटत डोकं आपलं धरणीवरती आपटत मोठ्याने हंबरडा फोडत पिंगळा रडू लागली, महाराज महाराज महाराज. आणि दुःखाने अतिशय अंतकरणाने द्रवित होऊन शोकसागरामध्ये बुडालेली पिंगळा हृदय बडवून छाती पिटत रडू लागली, हंबरडा फोडून. सगळा आकांत ज्यावेळी केला, राजाच्या 1200 बायका होत्या भरतरीच्या, सगळ्याच्या सगळ्या बायकांना काय झालं काय झालं काय झालं, सगळ्या धावत आल्या आणि त्या ठिकाणी पाहिलं. एक हृदय पिटिती आपुले हस्ती, एक धावती मही पडती. एक ऐकताची झाली वरती, महिला मूर्छित. एक वक्षस्थळ पिटत आहे, एक मूर्छित होऊन पडत आहे, एक आपल्या डोक्यावरची केस उपटत आहे, कुणी डोकं आपटून घेत आहे. आणि आज त्या पिंगळेचा शोक काय सांगावा महाराज. आपल्या पतीला आपल्या जीवापेक्षाही जास्त जपणारी, पतीच्या प्रत्येक दुःखामध्ये सहभागी असणारी पिंगळा आज खऱ्या अर्थानं तिच्या आयुष्यामध्ये काही राहिलेलं नव्हतं. माझे पती मला सोडून गेले, माझे प्राणनाथ मला सोडून गेले, काय करायचं या आयुष्याला आता, कुणाकडे पाहून मी जगू आता. माझा सर्वस्व असणारा, एकमेव असणारा माझा आधार, माझा पती, माझा प्राणेश्वर आज मला सोडून गेला. मी माझ्या आयुष्याला काही अर्थ राहिलेला नाही. सगळ्याच्या सगळ्या राण्या रडू लागल्या, दुःख व्यक्त करत आहेत. आणि पिंगळेनं मनाच्या ठिकाणी ठाम निर्धार केला, आता आपण जिवंत राहायचं नाही. माझा पती गेला, माझं सर्वस्व हरपलं, आता या जीवाला, या देहाला शून्य किंमत आहे. आता मला जगून काही फायदा नाही माझा. आणि आपल्या पतीच्या चितेमध्ये आपण सहगमन करायचं मनाच्या ठिकाणी निर्धार केला.
आलेली प्रत्येक राणी राजाच्या वस्त्रांकडे पाहत आहे, मुकुटाकडे पाहत आहे. रक्ताने माखलेले ते वस्त्र, रक्तामध्ये माखलेला तो मुकुट बघून सगळ्या दुःख व्यक्त करू लागल्या. बघत बघत सगळ्या नगरीमध्ये वृत्तांत पसरला की भर्तरी मृत्यू पावले, भर्तरी मृत्यू पावले. प्रत्येक जण शोक हळहळ व्यक्त करू लागला. आणि आपल्या राणीची झालेली ही अवस्था कुणाला पाहावत नाही. संपूर्ण राजाच्या मृत्यूचा वृत्तांत संपूर्ण नगरीमध्ये पोहोचला. लहानापासून ते थोरापर्यंत हळहळ व्यक्त करू लागले. आणि या राज्याला कुणाचं ग्रहण लागलं आणि आमचा या ठिकाणी सगळ्या प्रजाजनावर प्रेम करणारा राजा आम्हाला सोडून गेला. अंतपुरीमध्ये वार्ता पसरली आणि राजाच्या अंतविधीची तयारी सुरू झाली. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेत नव्हतं, परंतु आता अंत्यविधी तर केलाच पाहिजे म्हणून सगळ्या थोर मंडळींनी स्मशानामध्ये लाकडं जमा केली. आणि राजाचा आता या ठिकाणी शरीर नष्ट झालेलं आहे म्हणून एक दगड ठेवून अंत्यविधी पूर्ण करून घ्यायचा सगळ्या थोर मंडळींनी ठरवलं. सगळ्या राजभवनामध्ये शोककळा पसरलेली आहे, सगळ्या नगरीमध्ये शोक वार्ता पसरलेली आहे. माझा राजा गेला, आपला राजा गेला, आपला राजा गेला. आणि अतिशय दुःख व्यक्त करत सगळी राजमंडळी स्मशानाच्या वाटेकडे निघाली. राणी आता सती जायला निघालेली आहे. पिंगळा राजाच्या गळ्यामध्ये असणार ताईत, राजाच्या हृदयामध्ये विशेष असणारी ही महाराणी पिंगळा आज सती जायला निघालेली आहे. राजाचे सगळे वस्त्र आपल्या अंगावरती परिधान केले, सगळे अलंकार आपल्या अंगावरती परिधान केले, मुकुट डोक्यावरती परिधान केला आणि त्या चितेमध्ये सहगमन करण्यासाठी पिंगळा निघालेली आहे. सकळा जया देहून आशीर्वचन, जय जय भरता ऐसे म्हणून, तुझा देह तुझ अर्पण शीघ्र काळी हो का. स्मशानामध्ये राजाची चिता सजवलेली होती. चितेवरती एक दगड ठेवला आणि बघत बघत चितेला अग्नी दिला. संपूर्ण वस्त्र परिधान केलेली पिंगळा चितेसमोर आली. सगळ्याला शेवटचा नमस्कार केला, सगळ्यांना शेवटचा प्रणिपात केला, सगळ्याला हात जोडून सगळ्यांचा शेवटचा निरोप घेतला. आणि पिंगळा म्हणते, जय जय भरता, हा देह तुझा होता, या देहाला तुझ्यामुळे किंमत होती आणि या देहाला तुझ्यामुळे शोभा होती. एका स्त्रीचं सगळ्यात मोठा अलंकार कोणता आहे तर तिचा पती आहे. स्त्रीचा सगळ्यात मोठा दागिना कोणता आहे? सोनं नाणं काही नकोय. अहो पतीच नाही तर त्या सोन्या नाण्याचं काय करणार ती? आणि आज तिचा महत्वाचा दागिना हरवला होता. स्त्रीच्या गळ्यामध्ये जर मंगळसूत्र नसेल ना तर गळा भरून तिने कितीही दागिने परिधान करू द्यात, कितीही भरजरीचे वस्त्र तिने घालू द्यात, तर तिच्या कपाळावरती कुंकवाचा या ठिकाणी टिकला नसेल, कुंकू नसेल कपाळाला आणि गळ्यामध्ये जर मंगळसूत्र नसेल ना, त्या स्त्रीचा पतीच नाही. हे शृंगार सगळा साज काय तिच्या आयुष्यामध्ये मोलाचा ठरणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं रत्न असणार तिचा हा पती पिंगळेचा हरवलेला होता. सगळ्याला हात जोडून शेवटचा नमस्कार केला आणि सगळ्यांना आता आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम नाम घ्यावा. आणि आहाजी प्राणनाथा, तुझा देह तुझा अर्पण केला, शीघ्र काळी हो का. आणि सगळ्यांना नमस्कार करून पिंगळा सकळ ऐसे म्हणून अग्नी कुंडात सांडिती झाली स्व शरीराते.
परित्या पावकी होता स्थित, गुंडाळून गेली सर्वस्वी. माझा नाद गेला आणि सगळ्यांना शेवटचा निरोप देऊन हा देह तुझा देह तुला अर्पण केला म्हणून अग्निकुंडामध्ये पिंगळेनं उडी घेतली आणि सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेणारा अग्नी नारायणानं पिंगळेला आपल्यामध्ये सामावून गेलं. पिंगळेच्या शरीराची राख झाली. आता या ठिकाणी ऐकणाऱ्या श्रोत्यांना प्रश्न पडेल, असं कसं राजाची मृत्यूची वार्ता पिंगळेच्या कानावरती पडली आणि असं एकाएकी पिंगळा कशी काय सती गेली? त्या पिंगळेचा संपूर्ण वर्तमान असा होता. त्यावेळी अवंती नगरीमध्ये केवळ भर्तरी आणि पिंगळा होते. त्याचं काय झालं? अवंती नगरीचा राजा जो विक्रम होता, विक्रम मिथिला नगरीचे आपले जे आजोबा आहेत सत्यवर्माला भेटण्यासाठी गेलेले होते. सोबत काय केले? त्याचा जो सुमती प्रधान होता, सुमती प्रधानाला सोबत घेऊन गेले आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांना घेऊन गेले. प्रधान नव्हता, ज्येष्ठ मंडळी राजासोबत गेलेली होती. आणि त्यावेळी तेवढा महत्वाचा निर्णय घेणार होतं कोण त्या राज्यामध्ये? आणि पिंगळेच्या हट्टापुढे कुणाचं चालणार आहे? ग्रंथकर्ते म्हणतात, श्रोते हो, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की पिंगळेला कोणी का अडवलं नाही? राजाची चिता सजवली, राजाचा देह मिळाला नाही, राजा मिळाला नाही आणि अचानक पिंगळा सती गेली, तिला का जाऊ दिलं? अशी चिंता जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर राजा विक्रम त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये होता. त्याचा प्रधान सुमती राजासोबत होता, पिंगळेचा पिता. आणि महत्वाची मंडळी त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये असल्यामुळं या अवंती नगरीमध्ये महत्वाची मंडळी कोणी नव्हती. त्यामुळे पिंगळेच्या हट्टापुढे कोणाचं चाललं नाही आणि पिंगळा सती गेली. सगळ्या नगरामध्ये शोककळा पसरलेली आहे. सगळेजण अतिशय दुःखित झाले. आहा पिंगळा ऐसे म्हणती, पवित्र जाया सत्यवती, उदार कर्ण स्वकुळाप्रती परकुळा ते तारील. आणि पतिव्रता असणारी पिंगळा आपला प्राण, आपला जीव, आपला देह आपल्या पतीसाठी समर्पित केला आणि सर्व भावाने समर्पित होऊन आपला देह अग्निकुंडामध्ये टाकला. धन्य आहे ना रे. परंतु सगळ्याला वाईट वाटू लागलं. हो, काय वाईट झालं? कुणाची नजर लागली या राज्याला? भर्तरीही गेले आणि पिंगळाही गेली. आता या प्रजाजनांनी आम्ही कुणाकडे पाहावं? प्रत्येक जण शोक व्यक्त करीत दुःखी होऊन जड अंतकरणाने आपापल्या घरी येऊन निवांत राहिले. इकडे या ठिकाणी काय झालं? हा जो पिंगळेचा जो वृत्तांत आहे, तो वृत्तांत सांगण्यासाठी पिंगळा सती निघालेली आहे. आणि महाराज, पिंगळा सती निघालेली आहे, पिंगळेला काहीतरी करून वाचवा हे सांगण्यासाठी दूत त्वरेनं निघाला होता. परंतु राजा जंगलामध्ये असल्यामुळं जंगलामध्ये भटकला. हो, त्या दूताची राजाची गाठ भेटत झाली नाही. आणि पिंगळेचा जो या मृत्यूचा वर्तमान आहे किंवा तिने सती जाणार आहे हे योग्य वेळेत राजाला कळालं नसल्यामुळं राजा इकडे निवांत. आता इकडे काय वार्ता आहे, काय प्रसंग आहे? ग्रंथकर्त्यांनी काय करून रस या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. संध्याकाळ झाली, राजा निवांत. आता संध्याकाळ झालेली आहे, काय वर्तमान झालेलं आहे आपण या नगरीमध्ये पाहावं. आणि राजाला त्या जंगलातून बाहेर पडायला सकाळ झाली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दूताची भेट झाली, ज्या दूताला राजाने पाठवलं होतं. त्या दूताला आता नगरीमधला काही वृत्तांत माहित नव्हता. इकडे पिंगळा सती गेलेली आणि राजा निवांत आहे. राजाला अजून काही माहित नाही नगरीमध्ये आपल्या काय वृत्तांत झालेला आहे, काय या ठिकाणचा वृत्तांत आहे, राजाला काय माहित नाही. आणि राजा
अवंती नगरीकडे निघाला. राजद्वारावरती शिपायानं राजाला पाहिलं. शिपायाला समाधान वाटलं. म्हणले आपले भर्तरी महाराज जिवंत आहेत. वा वा वा, त्याचं मन अतिशय आनंदित झालं आणि भर्तरी महाराजाच्या जवळ आला. त्याच्या पायावरती मनोभावे मस्तक आपल्या राजाच्या पायाला घट्ट मिठी मारली. महाराज आपण जिवंत आहात. आणि म्हणले सगळ्या या नगरीचे लोक तुमच्यासाठी किती दुःख आणि हळहळ व्यक्त करत आहेत. राजा अजून नगरामध्ये गेलाच नाही. द्वारावरतीच आहे, राजमहालाच्या द्वारावरती आहे. आणि तो सेवक सांगत आहे पुढे, महाराज बरं झालं तुम्ही सुखरूप आहात. तुमच्या जीवाला तुमच्या देहाला काही झालं नाही. तुम्ही सुखरूप आहात ना महाराज, धन्य झालं. आणि तुम्हाला पाहून आम्हाला धन्य वाटलं. परंतु महाराज तुमच्या मृत्यूची वार्ता नगरीमध्ये आली हो महाराज. आणि या काळाने आपला डाव खेळला महाराज. तुम्ही गेलेला वर्तमान ज्यावेळी महाराणी पिंगळाच्या कानावरती पडला महाराज, महाराणी पिंगळेनं आपला देह सहगमन करून चितेमध्ये उडी घेतली महाराज. आणि पिंगळा महाराणी जळून खाक झाली. तुम्ही यायला उशीर केलात महाराज. आता या जगामध्ये तुम्हाला पिंगळा कुठं दिसणार नाही. एका क्षणार्धामध्ये राजाच्या कानावरती वार्ता आली. डोक्याला हात लावून बसला. काय करू म्हणला, काय केलो ही मी. डोकं बडवू लागला आणि डोकं आपटून धरणीवरती गडबडाला राजा लोळू लागला. काय राजाचा शोक आहे. मग बैसल्या ठाई आरंबळत मही मस्तकात्या पटित हृदय पिटुनी शोक करीत मूर्छने लागी पावतसे. राजा कपाळ आपलं वडून घेत आहे. काय झालं ईश्वरा, माझ्या पिंगळेला आपण कुठं घेऊन गेलात. माझी पिंगळा, माझ्या पत्नीला कुठं हुडकू मी आता. प्राणाहुनी आवडणारी माझी पत्नी, काय करू मी आता, काय करू म्हणत राजा डोकं धरणीवरती जोराने आपटत आहेत. आणि रडत 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 राजाला एवढं दुःख झालं, भर्तरीला एवढं दुःख झालं. पिंगळेच्या शोकामध्ये बुडालेला भर्तरी पिंगळा 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 म्हणून मूर्छा येऊन पडू लागला आणि चक्कर येऊन पडत राजा काय म्हणतो, मूर्छा गेली पुन्हा उठत अग्न्या होत्या जावया पहात. राजाच्या भवनाच्या द्वारामध्ये राजा त्या ठिकाणी बसलेला आहे. डोकं आपटून घेऊन रडत आहे. कुठं आहे माझी पिंगळा, कुठं आहे माझी पिंगळा. शिपायाला विचारलं आणि आत्ताच पिंगळेचा आम्ही अंत्यसंस्कार करून महाराज आत्ताच आम्ही एक घटिकाच झाली आणि पिंगळेचा अग्नी अजून शांत सुद्धा झालेला नसेल. पिंगळेचा चिता अजून पेटतीच आहे महाराज. राजाला दुःख आवरलं नाही. हात पायामधले चप्पल गळून गेले. डोक्यावरचा या ठिकाणी सगळे आभूषण, राजाच्या अंगावर उरलेली शिल्लक आभूषण सगळी गळून गेली. पायामध्ये पादुका आहे नाही पाहत काटे कुटेरिया झाडा झुडपामध्ये राजा पळत आहे पिंगळेच्या चितेकडे. पिंगळा 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 माझी पिंगळा. पिंगळे अतिशय दुःख शोक करत राजाच्या पायाला काटे टोचत आहेत आणि उठत पडत रडत राजा स्मशानामध्ये येऊन पोहोचला. पिंगळेची अग्नी पाहिली आणि त्या अग्नीमध्ये आपण उडी टाकून आपला जीव द्यायचा राजाने ठरवलं. सगळी या ठिकाणी मंडळी स्मशानामध्ये होती. राजा आता येऊन चितेमध्ये उडी देणार. सगळ्या प्रधानांनी सगळ्या सैनिकांनी धरलं. राजाला एवढं दुःख झालं होतं. माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात माझा जीव माझ्या या प्राणप्रिय पिंगळेवरती होता. माझी पिंगळा माझ्या आयुष्यामधून निघून गेली. माझ्या आयुष्याला काही अर्थ राहिलेला नाही. मी माझ्या पिंगळेला मारलं. माझ्या पिंगळेला मी माझा हाताने घात करून घेतला. प्राणाहुनी आवडणारी माझी पिंगळा आज पिंगळा गेली मला सोडून. काय करू, काय करू. हे ईश्वरा, माझी दया नाही करे आली तुला. माझ्या पत्नीला तू घेऊन गेलास.
तुला माझी कीव आली नाही, असं दुःख व्यक्त करत राजा धरणीवरती गडबडा लोळत आहे. राजाची अवस्था पाहिली प्रधानांनी. सगळ्या प्रधानांच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. आपल्या महाराजांची अवस्था. राजवस्त्र परिधान करणारा राजा, साधे वस्त्र अंगावर घातलेले आहेत, तेही वस्त्र फाटून गेले होते. राजाच्या पायात काटे मोडलेले आहेत आणि रडत उठत पडलेला धरणीवरती गडबडा लोळत आहे, रडत आहे. आणि राजाचे डोळे लालबुंद झालेले आहेत. पिंगळा पिंगळा पिंगळा. पिंगळेसाठी राजाचा जीव कासावीस झालेला आहे. राजा चक्कर येऊन पडू लागला. राजाला सगळी मंडळी सावरून एक शिपाई पुढे आला. राजाचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं आणि राजाला या ठिकाणी मूर्छेतून सावध केलं. राजा उठला. पिंगळा माझी पिंगळा 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 म्हणत पुन्हा चितेकडे उड्या घेऊ लागला. आणि पेटत्या चितेकडे पाहून माझी पिंगळा गेली, आता मी जगणार नाही आणि मला तुम्ही अडवू नका. हे शिपायांनो, मी तुमच्या पाया पडतो, मला अडवू नका, मला जगायचं नाही. हा देह आता ठेवून काही माझं काही सार्थक होणार नाही माझं आयुष्याचं. मी माझ्या पिंगळीचा माझ्या हाताने घात केला, मला अडवू नका, मी तुमच्या पाया पडतो रे, मला जाऊ द्या, मला जगायचं नाही. या सगळ्या शिपायांच्या पाया पडत आहे. शोक व्यक्त झालेला राजा. आता राजाला जर आपण एकटं सोडलं तर राजा पिंगळेच्या चितेवरती उडी घेऊन आपला जीव संपवतील. काहीही करून राजाला थांबवायचं म्हणून सगळे शिपाई राजाच्या भोवती गोल घोळका करून बसलेले. राजा चक्कर येऊन पडला. हो, राजाचं नरड घसा कोरडा पडला. राजाचं डोकं काम करायचं बंद केलं आणि राजाचा प्राण कासावीस होऊन पिंगळे प्रती कळवळ 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 व्यक्त करू लागला. राजाला ज्यावेळी चक्कर आली त्यावेळी राजा म्हणतो, हे पिंगळे तुझे मन गमत नव्हते मज वाचून, आता कैसी निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू. पिंगळे, एक क्षणभर सुद्धा तुला मला सोडून करमत नव्हतं की ग? आणि या राजाला सोडून कायमस्वरूपी तू कुठं निघून गेलीस? आता तुझं मन कसं रमलाले? माझ्याशिवाय एक क्षणभर सुद्धा करमत नाही म्हणत होतीस तू, आणि आता या परलोकीचा प्रवास एकटं कशी करशील पिंगळा तू? हे पिंगले तुझा मी पती नव्हतो, शत्रू होतो या जगती, कैसे जलपुनी कुडे मती भस्म सुते म्या केली. तुझा मी शत्रू झालो आणि तुला मी भस्म केलं पिंगळा. राजाचा दुःख, राजाचा शोक ग्रंथकर्त्याने वर्णन केलेलं आहे. ऐसे म्हणून अंग धरणी टाकी हा शब्द करोनी, हृदय पिटी दनानोनी मही मस्तक आपटित से. अंग धरणीवरती टाकून दिले राजानं. शोक व्यक्त करत छाती बडवून घेत आहे राजा आणि डोकं धरणीवरती आपटून मोठमोठ्याने रडत आहे. राजाचे सगळे दूत, सगळे प्रधान पाहत आहेत आणि आपल्या राजाचा हा शोक पाहिला. सगळ्याच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागलं. हो, राजाला समजवायची कुणाची हिंमत होईना गेली. राजदरबारामध्ये एक क्षणभर सुद्धा ज्या बायकोला सोडून राजा राहत नव्हता, ज्या महाराणीवर एवढा जीव ओतायचा, तिचा आज जीव गेला. राजाची अवस्था पाहून राजाला समजावायचं कुणाचंच या ठिकाणी धाडस व्हायला तयार नाही. आहा पिंगला म्हणून हाक मारी अट्टहासे करुण, आहा पिंगले एकदा तव वदन मज दृष्टी दाविका. पिंगळे,
जोर जोऱ्याने हाका मारू लागला, पिंगळे एक वेळा मला तोंड दाव ग तू, शेवटचं मला डोळे भरून पाहू दे. आणि मी एवढा अभागी आहे का, मला अंत्यदर्शन सुद्धा तुझ्या शरीराचं होऊ नये. खरी पतिव्रता तू निघाली. तुला एके दिवशी संध्याकाळी मी हसत हसत म्हणालो होतो, पिंगळा मी जर मेलो तर तू काय करशील. तर पिंगळे तू म्हणालीस, महाराज तुम्ही जर मृत्युमुखी पावलात, तुम्ही जर मरण पावलात तर मी तुमच्या चितेमध्ये उडी टाकून माझा जीव देईन. तू तसं करून दाखवलंस. पिंगळा तुझ्या जीवाला मी तुझाच शत्रू झालो आणि तुझा जीव मी घेतला. एवढा मी अभागी आहे का तुझं अंत्यदर्शन मला होऊ नये. एक वेळेस मला तुला डोळे भरून पाहायचं आहे पिंगळा. या अभागी या भर्तरीचा जीव कासावीस होत आहे. हे विधात्या देवा, माझ्यावर तुला दया येईना गेली का रे. एवढा निष्ठुर कसा झालास देवा. माझ्या पिंगळेला तू आपल्या स्वर्गामध्ये बोलवून घेतलंस आणि आता मी कसा राहू, मी कसा जगू. राजा शोक व्यक्त करत आहे. आहा पिंगले परप्रभुवानी, गेलीस तू माते सांडून, हृदय पिटी दनानोनी, मही मस्तक पळितसे. आहा पिंगले तुझ वाचून, मज बैसवित होती संत करणी, आता माझा विसर धरोनी, कैसी राहसी परत्र. आहे पिंगले तुझ वाचून, सर्वत्र माती दिशा शून्य, शून्य मंदिरी निद्रा शयन, कैसे येईल सांग पा. पिंगळे तुझ्या वाचून सगळ्या दाही दिशा शून्य झाल्यात ग. तुला सोडून मला आता झोप कशी येईल. काय करू मी, काय करू. राजा शोक व्यक्त करत धरणीवर लोळत आहे. चिता शांत झाली, पिंगळेची राख होऊन गेली, परंतु राजाच्या मनामधलं दुःख काही कमी व्हायला तयार नाही. पिंगळा जळून भस्म होऊन गेली, खाक झाली, अस्थी उरल्या. आणि चिता शांत झाल्यावर सगळ्या शिपायांनी सोडलं. आता चितेमध्ये उडे कसं मारल राजा. चिता शांत जरी झाली तर खालची धरती, खालचा अग्नी तप्त असतो, खालची माती पोळत असते. त्या तप्ताशा अग्नीमध्ये पोळणाऱ्या त्या राखेमध्ये भर्तरीनं उडी घेतली आणि लोळू लागला. सगळं अंग त्या राखेनं बुडून गेलं. सगळ्या अंगाला राख वर बुडून स्मशानामध्ये एखाद्या अघोरी सारखा दिसत आहे. सगळे सांगून थकले. एक मोठा प्रधान होता, कधीतरी राजा त्याचा ऐकायचा. जवळ आला, भर्तरीला म्हणतो, महाराज काळ मोठा बलवान आहे, काळ महाभयंकर क्रूर आहे काळ, आणि या काळाच्या पाशापुढे कुणाचं चालत नाही महाराज. हे बघा, आपले जे पूर्वज होते, तुमचे आजोबा, तुमचे पंजोबा, सगळेच्या सगळे गेले. आलेल्या पृथ्वी तलावरती आलेल्या प्रत्येक जीवाला, प्रत्येक देहाला एक ना एक दिवस जायचंच आहे महाराज. आपण शोक व्यक्त करू नका. आपण या पृथ्वी तलावरती राहण्यासाठी आलेलो नाहीत. राजा राखमध्ये हात बुडवून डोकं नाहून घेत आहे सर्वांग. या बोलण्याचा काही परिणाम प्रधानाचा होत नाही.
सगळेजण सांगून थकले आणि एका प्रधानानं सांगितलं, जेव्हा म्हणले हे सगळा वृत्तांत विक्रमाला जाऊन सांगा. आता विक्रमाशिवाय भर्तरीला कोणी समजावून सांगू शकणार नाही. अतिशय दुःख झालेला हो, मनामध्ये दुःख दाटून गेलं त्याच्या. आपल्यामुळं आपल्या पत्नीचा जीव गेला, आपल्यामुळं माझ्यामुळं मला पिंगळा सोडून गेली. जीवाच्या आकांताने रडू लागला. बघत बघत वर्तमान इकडं मिथिला नगरीमध्ये येऊन पोहोचला. एक दूत येऊन सांगितला, सुमती प्रधान, आता ही पिंगळा सुमतीची कन्या होती आणि सत्यवर्मा राजाला भेटण्यासाठी विक्रम आलेला होता. त्यांच्या कानावरती वार्ता पडली महाराज, आणि पिंगळा भर्तरीच्या चितेमध्ये सहगमन केलं आणि पिंगळा या पृथ्वी तलावरती नाही, आता मरण पावली. आपल्या पित्याच्या कानावरती आपल्या मुलीचा मृत्यूचा वर्तमान कानी पडल्यावर काय अवस्था झाली असेल त्या पित्याची. आणि सुमती नावाच्या प्रधान अतिशय त्याला वाईट वाटू लागलं. लहानापासून त्या पिंगळेला मोठे केलं होतं, लहानापासून अतिशय प्रेमाने वाढवलेली पिंगळा आणि सुंदर आणि सुलक्षण जावयाला पाहून भर्तरीला दिलेली होती पिंगळा. प्रत्येक तिचे गुण आठवून सुमती रडू लागला. सुमती आणि विक्रम राजा तातडीनं मिथिला नगरीमधून निघाले. सत्यवर्मा राजा त्यांच्या सोबत निघाला आणि सगळेच्या सगळे ते अवंती नगरीमध्ये येऊन पोहोचले आणि राजवाड्यामध्ये न जाता थेट स्मशानामध्ये आले. पाहिलं राजा शोक करत बसलेला आहे. भर्तरीचा शोक पाहिला, धरणीवरती अंग टाकून लोळत आहे. विक्रमानं भर्तरीची अवस्था पाहिली, त्याच्या डोळ्यामध्ये खळकन या ठिकाणी पाणी आलं. भर्तरीची अवस्था त्याने याच्यापूर्वी कधीच पाहिलेली नव्हतं. एवढं दुःख भर्तरीला कधीच आलं नव्हतं. ह्या भर्तरीमुळे मला हे सगळं राजवैभव मिळालं आणि आज भर्तरी या दुःखाच्या सागरामध्ये पडलेला आहे. आणि धरणीवरती लोळणाऱ्या भर्तरीला जाऊन उठवलं. आपल्या हाताने त्याच्या मुखावरून हात फिरवला, अंगावरची सगळी माती झाडली आणि प्रेमाने तोंडावरून हात पुरवाळून म्हणतो, भर्तरी काय झालं रडायला? पिंगळा गेली? अरे आपण या ठिकाणी पृथ्वी तलावर राहण्यासाठी आलेलो आहोत का? आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जायचंच आहे आणि पिंगळेचा शोक करत बसलेला आहे. त्याला ब्रह्मज्ञान दिलं आणि हा जो सगळा जो संसार आहे अशाश्वत आहे आणि शाश्वत असं जर काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे, ईश्वराचं नाम आणि साधना हे शाश्वत आहे. आणि अशाश्वत गोष्टीबद्दल शोक करण्यामध्ये अर्थ नाही. भरपूर ज्ञान सांगितलं हो, त्याचा शोक जायला तयार नाही. काही फरक पडला नाही. चला म्हणले आता पिंगळा गेली, आता वापस तर येणार नाही हे तुम्हाला माहित आहे. चला म्हणले आता शोक करण्यात काही अर्थ नाही. आणि भर्तरीला तिथून उठवू लागले. येना गेला हो, सोडा आम्हाला म्हणला. अजिबात मला माझ्या अंगाला हात लावायचा नाही, कोणी मला बोलायचं नाही, जावा. कुणाच ऐकना गेला. पिंगळा 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 म्हणून रडू लागला. आताच पिंगळेची चिता शांत झाली आणि 1-2 दिवसात याचं दुःख कमी होईल असं म्हणून विक्रम प्रधान गेले आणि काही दूतांना त्या ठिकाणी रक्षणासाठी ठेवलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 10 दिवस झाले आणि 12व्या दिवशी तिची हाडं भरण्यासाठी सगळे राजमंडळी, सगळे या ठिकाणी पाहुणे आले आणि भर्तरी एका कडेला बसलेला होता पलीकडे तिकडं आणि हाडं यांनी गोळा करायला बघितला. आला रागानं, हात लावायच नाही म्हणला त्या हाडाला कोणी. माझी पिंगळा आहे, माझ्या पिंगळेच्या शरीराला सोडा, तिच्या हाडाला सुद्धा, तिच्या अस्थिला सुद्धा हात लावायचा नाही कोणी. आणि सगळेच्या सगळे हाड घेतले आणि आपल्या पोटाशी धरला. आणि विक्रमाला भर्तरीचा हा वेडेपणा पाहून त्याच्यावर कीव आली. काय माझ्या भावासारखा असणारा भर्तरी शोकसागरामध्ये पडलेला आहे. बक्कुळ त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला. भर्तरीचा काही शोक जायला तयार नाही. ग्रंथकर्ते वर्णन करतात
किती त्याच्या जिव्हारी लागलं, पिंगळेवर किती जीव होता, किती प्रेम होता. अन्न सोडून दिलं, पाणी प्यायचं सोडून दिलं, गवत खाऊ लागला, रानातला झाडपाला खाऊ लागला, पंचपक्वान सोडून दिले, हो सगळं राज्य सोडून दिलं. 2 नगरीचं राज्य सांभाळणारा भर्तरी, अवंती नगरी आणि मिथिला नगरीचं राज्य सांभाळणारा भर्तरी गवत खाऊन राहतोय. आणि एखाद्या आघोरी सारखी अवस्था झाली स्मशानामध्ये. पिंगळेच्या चितेला पाहत राहावं सारखं दिवस रात्र. पिंगळा 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 स्मरण करावं. काय अवस्था महाराज, काय शोक. गावातली लोक यावं, बघावं, रडू यावं त्यांना, वापस जावं. त्याचं दुःख त्यांना पाहावलं जात नव्हतं. कुणाचं काय चालायला तयार नाही. विक्रम राजांनी बी राज्य कारभार आता किती दिवस सोडायला जमल. राज्य कारभार बघायचा, पुन्हा अजून भर्तरीकडे यायचं, समजावून सांगायचं, भर्तरी हे असं वागणं बरं नाही. शहाण्या माणसांचं हे असं वागणं ह्या शहाण्या माणसांना शोभत नाही. आपण राजघराण्यातले आहोत आणि संपूर्ण राजाचा राज्य कारभार आपल्याला सांभाळायचा आहे आणि राज्याची धुरा आपल्या हातामध्ये आहे. संपूर्ण प्रजाजनांना आपल्याला आपल्या घरच्याप्रमाणे सांभाळावं लागतं. सगळी प्रजाजन आपले या ठिकाणी माता पिता बंधू भगिनी सगळे आप्तेष्ट आणि पत्नी सुद्धा असणारी सगळी प्रजा आहे. यांना सोडून असं राहतोस, हे तुझं वागणं मला पटत नाही. उठ बर, चल, सोडा मला, सोडा मला म्हणायचा. त्याला तिथून उठू लागलं, जावा म्हणायचा. मला नको, नको तुमचा राजपाट, नको तुमचं राजवैभव, काही नको. माझ्या आयुष्यामध्ये माझी पिंगळा गेली का, संपलं. मला काही नका आणि कुणीही मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. मी लहान बाळ नाही आहे. मी काय अपराध केला मला माहित आहे, माझ्या जीवाला माहित आहे. 12 वर्षाचा काळ उलटून गेला आणि 12 वर्ष शोक भर्तरीचा गेला नाही. काय जीव असेल हो पिंगळेवर, खरंच. 12 वर्ष होऊन गेलं, नाही पिंगळा सोडला. देवाचं नाव घेतलं असतं तर देव स्वतः प्रसन्न होऊन पुढे थांबला असता. काय पाहिजे सांग. पिंगळा 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 पिंगळा, झोपावं उठावं, पिंगळा पिंगळा म्हणावं. आणि सूर्याने वरून सूर्यनारायणांनी पाहिलं, माझ्या पुत्राची ही अवस्था झालेली आहे. नवनारायणामधल्या द्रुमिल नारायणाचा अवतार असणारा हा भरती आहे. एक माझा पुत्र अगस्ती स्वतःच्या जीवाचं देहाचं कल्याण करून घेतलं आणि एक माझा पुत्र आहे भर्तरी. संसारामध्ये अर्ध आयुष्य गेलं, 1200 पत्नी आहेत आणि या पिंगळेसाठी शोक व्यक्त करत आहेत. सूर्यदेवताला राहावलं नाही हो. आपल्या पित्याचं दुःख बघून सूर्यनारायण आकाशामधून खाली पृथ्वी तलावरती आले आणि थेट महामुनी दत्तात्रयांकडे धावत गेले. आणि दत्तात्रेय धावत गेल्यावर दत्तात्रेयाला मनोभावे वंदन करून त्यांच्या चरणावरती मिठी घातली. सूर्यदेव म्हणतात, दत्तात्रेया माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती अनुग्रह करा. माझ्या मुलावर खूप मोठं संकट येऊन कोसळलेलं आहे. दत्तात्रेयांनी म्हटलं, सूर्यदेवा काय झालं घाबरायला, आणि असं काय झालं. महाराज दत्तात्रेया तुम्ही सर्वज्ञ आहात, त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य वर्तमान सगळ्यांचं ज्ञान तुम्हाला प्राप्त आहे आणि सगळं माहित असताना तुम्ही मला विचारता काय झालं म्हणून. दत्तात्रेयांनी डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्यावर झालेला सगळा वृत्तांत दत्तात्रेयाच्या लक्षात आला. दत्तात्रेयाला सगळा वृत्तांत कळाला आणि सूर्यदेवाला दत्तात्रेय म्हणतात, सूर्यदेवा काळजी करायचं काही कारण नाही. आपल्या मुलावर आलेला हा कठीण हा जो प्रसंग आहे तो प्रसंग मी सारतो. माझा शिष्य मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ, आणि गोरक्षनाथ अतिशय प्रतापवंत आहे आणि गोरक्षनाथ या दुःखातून भर्तरीला बाहेर काढत. मी तुम्हाला अभिवचन देतो, आपल्या पुत्राच्या प्रेमासाठी हळहळणारं पित्याचं हृदय
दत्तात्रेयांना सांगत आहे पुन्हा पुन्हा समजावून, महाराज माझ्या भर्तरीवरती कृपा करा. दत्तात्रेयांनी सांगितलं, आपण काही काळजी करू नका आणि मी गोरक्षनाथाला पाठवून भर्तरीचं दुःख कमी करतो आणि भर्तरीला या शोक सागरामधून बाहेर काढतो आणि आपण चिंता करण्याचं काही कारण नाही. या शोक सागरामध्ये जो बुडून गेलेला आहे त्या शोक सागरामधून मी बाहेर काढतो, आपण चिंता करू नका. अशा प्रकारे आजच्या अध्यायाला गोड आणि रसाळ असणारा अध्याय ग्रंथकर्त्यांनी निरूपण करत असताना सांगितलेला आहे. यावरी पुढील अध्याय कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोहर मालू सांगे धुंडी कुमर नरहरी कृपा करोनिया. पुढच्या अध्यायामध्ये दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्ष येऊन विरह सरिता शोषण करील तत्वता घटोद्भवाचे कृपेने. अगस्ती महामुनीच्या कृपेने पुढे गोरक्षनाथ भर्तरीला शोक सागरामधून बाहेर काढतील. श्रोत्यांनो, आजचा अध्याय जसा गोड आणि रसाळ होता का, पुढचाही अध्याय तसाच गोड आणि रसाळ आहे. तुम्ही ही कथा ऐका. ग्रंथकर्ते धुंडीसूत मालू कवी अध्यायाचे निरूपण करतात. स्वस्ती श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिश्रोत भाविक चतुर अष्टाविंशतितमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. कपीवर्य महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. श्री नवनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मविरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिहि लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी. द्रष्टा द्रष्टविजयी होवा विजयी.
तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसा येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला शांति शांति शांति। रामकृष्ण हरी। आपण इथपर्यंत जर खरंच अध्याय जर ऐकत आला असाल तर आपल्याला या अध्यायाची फलश्रुती मिळेल। नवनाथ भक्तिसाराच्या 28व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, एखाद्याचं जर लग्न होत नसेल तर त्याला गुणवान स्त्री मिळून त्याचं लग्न होईल आणि लग्न झाल्यावर ती जी मिळालेली बायको आहे का अखंड त्याची सेवा करेल। असं या अध्यायाचं मनन पठन आणि चिंतन केल्यावर त्या साधकाला या अध्यायाची ही फलश्रुती भेटेल। नवनाथ भक्तिसार ग्रंथ सांगतोय। अतिशय गोड आणि रसाळ आपल्या या शास्त्रांच्या कथा आहे। अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील आणि सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे। रामकृष्ण हरी। आदेश।